राहुरीच्या त्या धान्य गोडाऊन कीपर प्रतापचा कारनामा उघड होणार। नुकत्याच राहुरीच्या महसूल प्रशासनाने उमरे येथील रेशन घोटाळा प्रकरणास उघडकीस आणले असून तोच महसूल मार्फत धान्य पुरवठा करणाऱ्या एका तोत्या गोडाऊन कीपरच्या निष्काळजीपणामुळे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। गेल्या अनेक वर्षापासून शेवगाव येथील एक प्रताप जाधव नावाचा तोता या गोडाऊन टिप्परने गोरगरीब जनतेचा हिवाळ्याचा प्रश्न असलेल्या व प्रशासनाकडून ज्या कुटुंबियांना धान्य वितरण केले जाते त्या गरीब कुटुंबांच्या टाळूवरचे लोणी खाऊन गब्बर झालेला प्रताप जाधव याने आठवडेभरात एक टेम्पो भरून गहू व तांदूळ लंपास केलेले आहे। असा उद्योग करून त्याने लाखो रुपयाला महसूल प्रशासनाला चुना लावला असल्याचे बोलले जात आहे। या प्रताप जाधवने या गोरगरीब जनतेच्या टाळूवरचे लोणी खाऊन जमीन खरेदी केली आहे, तसेच आलिशान बंगला बांधला आहे। एक मोठी मालवाहतूक गाडी खरेदी करून एका कंपनीत ती भाडोत्री दिली आहे, अशी माहिती समजली आहे। शेवगावचा प्रताप जाधव हा राहुरीत 7,000 रुपये भाडोत्री फ्लॅटमध्ये राहतो। मग याची कमाई काय आहे? हा कायम तहसीलच्या गोडाऊनच्या आजूबाजूला फिरत असतो। याचे काही स्वस्त धान्य दुकानदार यांच्याशी चांगले सूत जुळले आहेत। तसेच या ठिकाणी असलेल्या मजूर कामाचा ठेका घेणाऱ्यांनी या प्रताप जाधवला सहकार्य होत आहे। अनेक वेळा या मजुरीचा ठेका घेणाऱ्यांच्या सहकार्यामुळे अनेक धान्य गायब झाले असल्याचे बोलले जात आहे। राहुरीचे पुरवठा अधिकारी सुदर्शन केदार यांनी या तोतिया गोडाऊन कीपर प्रताप जाधवने केलेला कारनामा उघड करावा अशी मागणी होत असून यामध्ये त्या मजुरी कामगाराचा ठेका घेणारा शासनाने आपल्याला दिलेले काम न करण्याऐवजी डोळसपणे या तोतया गोडाऊन कीपरच्या प्रतापला मिळवून गोरगरीब जनतेच्या टाळूवरचे धान्य हिसकावून घेणारे या लोकांची चौकशी होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे बोलले जात आहे। यावर तहसीलदार नामदेव पाटील यांनी लक्ष घालण्याची खरोखरच गरज असल्याची नागरिकांमधून चर्चा होत आहे। तसेच पारनेरातून येऊन शिंदेने केले नको ते धंदे महसूलचा अनधिकृत गोडाऊन टिप्परनेही आपल्या नेत्याच्या नावाचा वापर करत अनेक नको ते उद्योग केले असल्याचे बोलले जात आहे। त्या गोडाऊन कीपरचा एक नको त्या अवस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे बोलले जात असून या माध्यमातून संबंधितावर एखादा धक्कादायक कृत्य केल्याचा गुन्हा दाखल झाला तर नवल वाटायला नको अशी चर्चा सध्या होत असून या शिंदेने केलेले नको ते धंदे नेतेही वाचवण्यासाठी येतील का हा खरा प्रश्न उपस्थित होणार आहे। आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी यमुना भालेराव। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।